प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनात दिव्यांगांच्या हक्कांसाठी एक भव्य आंदोलन उभं राहत आहे। कलेक्टर ऑफिससमोर किंवा आमदार निवासस्थानासमोर दिव्यांगांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर आवाज बुलंद करण्यासाठी मोठं एकत्रीकरण होणार आहे। प्रहारचे धाराशिव सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अमोल शेठ जगदाळे यांच्याद्वारे सर्व दिव्यांग बांधवांना आवाहन करण्यात येते की आपल्या हक्कांसाठी, आपल्या न्यायासाठी एकत्र या, आवाज उठा, प्रहार सोबत उभे राहा। दिव्यांग पदाधिकारी आणि तालुका प्रमुख कार्यकर्त्यांना सूचना आहे, येणारी 12 तारखेला कलेक्टर ऑफिस समोर किंवा आमदारांच्या घरासमोर दिव्यांगांचा तो 30 लाख रुपये आमदारीतून खर्च व्हायला पाहिजे। कुठलेही आमदार 30 लाख रुपये आमदारीतून खर्च करत नाही दिव्यांगासाठी। दरवर्षी खर्च करणं गरजेचं आहे, उलट त्यापेक्षा जास्त करणं गरजेचं आहे। दुसरं, जे 2,500 रुपये आता मानधन वाढ झाली दिव्यांगामध्ये, ते काही लोकांना 1,500 मिळतं, काहींना 2,500। तर त्या संदर्भात सुद्धा आंदोलन व्हावं, याकरिता सगळ्यांनी एकत्रित होऊन 12 तारखेला आंदोलन करावं ही विनंती।